नमस्कार मंडळी. पापड म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. पण पापड लाटायचं म्हटलं की अर्धा हौसता तिथेच संपतो ना. म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कमी वेळात कमी श्रमात अजिबात न लाटता तयार होणारे कुरकुरीत मुगाचे पापड. या पापडाचा आवाज ऐकून तुम्हाला कळलंच असेल पापड किती कुरकुरीत झालेले आहेत. हे मुगाचे पापड चवीला एकदम स्वादिष्ट, पचायला हलके फुलके आणि एकदम कुरकुरीत झालेत. चला तर मग आजच्या या खास रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला अर्धी वाटी मूग डाळ पाण्यात 2 तास भिजवत ठेवायची आहे. मूग डाळ छान फुगली आणि मऊ झाली की आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. या मूग डाळीची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आज आपण अर्धी वाटी मूग डाळीपासून खूप सारे असे पापड तयार करणार आहोत, ते पण मुगाचे पापड खायला एकदम हलके फुलके असतात, पचायला देखील एकदम हलके असतात. त्याच्यामुळे मूग डाळीचे पापड सगळ्यांनाच आवडतात. आता या मूग डाळीसोबत आपल्याला घ्यायचं आहे पाव वाटी रवा आणि 2 चमचे घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. इथे रव्याचा वापर केल्यामुळे पिठाला छान अशी बाइंडिंग येईल आणि 2 वाटी तांदळाचं पीठ घातलं म्हणजे पापड छान अशी कुरकुरीत होतील. आता आपण काय करायचं आहे, हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे बारीक असं. वाटताना याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि मग हे मिश्रण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता ही वाटलेली डाळ आपण जाडबुडाच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये 3 ग्लास पाणी घालून मिक्स करून घेऊया. आता गॅसची फ्लेम फास्ट ठेवून या मिश्रणाला उकळी येईपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. आता हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मग आपल्याला 15 मिनिट हे मिश्रण छान असं मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा जिरं. जिरं घातलं म्हणजे पापड खायला एकदम स्वादिष्ट लागतात. मिश्रण छान असं ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया. गॅसवर मिश्रण उकळत ठेवल्यानंतर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, कारण खाली लागलं किंवा करपलं तर पापडाची चव पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे थोडं प्रेमाने आणि संयमाने ढवळत राहायचं, जेणेकरून पापड खायला एकदम स्वादिष्ट रुचकर तयार होतील. हे बघा, मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता अजून 10 ते 15 मिनिट हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे, छान असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पापड छान तयार होतील. 10 ते 15 मिनिटानंतर मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण थंड होण्यासाठी पंख्याखाली ठेवूया. पंख्याखाली मिश्रण थंड होण्यासाठी ठेवल्यानंतर ते अजून घट्ट होऊन जाईल आणि मग याचे आपण पापड तयार करूया. पंख्याखाली हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवल्यानंतर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून याच्यामधली गरम वाफ निघून जाईल आणि हे मिश्रण पटकन थंड होऊन जाईल. आता हे थंड झालेलं मिश्रण आपल्याला प्लास्टिक शीटवर घालून आपल्याला याचे पापड तयार करायचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत चिली फ्लेक्स. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसतील तर 2 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आणि त्या बारीक कुटून घ्यायच्या आणि मग या मिश्रणामध्ये घालायच्या, जेणेकरून पापड एकदम स्वादिष्ट रुचकर असे लागतील. एकदम गरम मिश्रण प्लास्टिक शीटवर घालून याचे पापड आपल्याला तयार करायचे नाहीत, ते आरोग्यासाठी चांगलं नसतं. म्हणून आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच याचे आपल्याला पापड तयार करायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि मिक्स करून पण घेतलेले आहेत. आता आपण या मिश्रणाचे पापड करून घेऊयात. पापड खायला तर सर्वांनाच आवडतात, पण पापड लाटायला खूप कमी जणांना आवडतं. म्हणूनच ही रेसिपी तुमच्यासाठी. आता मी माझ्या बाल्कनीमध्ये स्वच्छ जागेमध्ये प्लास्टिक शीट अंथरून घेतलेली आहे. आता या प्लास्टिक शीटवर मी हे पापड घालणार आहे. मिश्रण थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता किती घट्ट झालेलं आहे.
आता या प्लास्टिक शीटवर एक एक पळी मिश्रण टाकून गोल आकारात पसरून घेऊया. मिश्रण थोडं जाडसरच पसरवायचं आहे. पातळसर मिश्रण पसरवल्यानंतर पापड पातळ असे तयार होतात आणि मग पापड तळताना करपतात किंवा ते तुटण्याची शक्यता असते. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पापड तयार करायचे आहेत आणि मग ते उन्हात किंवा सावलीमध्ये वाळवून घ्यायचे आहेत. पूर्ण दिवस उन्हात वाळवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी उन्हात आपल्याला वाळवत ठेवायचे आहेत. हे पापड तुम्ही वर्षभर आरामात स्टोअर करू शकता. आता 2 दिवस पापड सुकून तयार झालेले आहेत. यातले काही पापड आपण तळण्यासाठी घेतलेले आहेत. बघा किती छान असे पापड तयार झालेले आहेत. एक पापड मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते. आता एक पापड आपण गरम तेलामध्ये तळून बघूया. वा, छान किती असा पापड फुलला आहे. एकदम कुरकुरीत पापड तयार झालेला आहे. हे पापड एकदम कुरकुरीत, एकदम चविष्ट आणि पचायला हलके असे आहेत. त्याच्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच हे पापड आवडतात. चला तर मग जेवणात तोंड लावणीसाठी हे मुगाचे पापड आपण तळून घेतलेले आहेत. तुम्हीही ही रेसिपी ट्राय करा आणि आपले झटपट तयार होणारे मुगाचे पापड तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा. आणि अशाच सोप्या, साध्या, घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.